नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड परिसरातील शिडको भागामध्ये आहोत। आपण या ठिकाणी नांदेड ते बिदर जाणारा महामार्गाच्या रोडला जे घाणीचं साम्राज्य साचलेलं आहे याकडे शासनाचं दुर्लक्ष होत आहे। त्यानंतर या रस्त्यावर जे साईडला 5 ते 7 फुटाचा जे पायी चालण्यासाठी फुटपाथ आहे त्या फुटपाथला तर जंगलाचं रूप आलेलं आहे। या ठिकाणी आपण पाहतात रस्त्याने चालताना अक्षरशः रस्त्याच्या अर्ध्या अंतरात पूर्ण चिखल साचलेला आहे, जो की एखाद्या खेड्यात असतो। या ठिकाणी हा ढवळे कॉर्नर ते उस्माननगर जाणारा रोड म्हणजे नांदेड बिदर महामार्गावरील आपण कशा पाहत आहोत। या ठिकाणी कशा प्रकारे या महामार्गाला जंगलाचं रूप आलेलं आहे, चिखल झालेला आहे, अक्षरशः अर्ध्या रस्त्यात चिखल झालेला आहे। तर साईडचा जो फुटपाथ आहे याला अक्षरशः जंगलाचं रूप आलेलं आहे। या ठिकाणी नांदेड शिडको भाग म्हणजे एक सामान्य जनता व काम करणारी कष्ट करणारे एक सामान्य जनतेचा एरिया म्हणून मानला जातो। परंतु या ठिकाणी जो जाणारा हायवे आहे या हायवेची दशा जर पाहिली तर खरोखर एखाद्या खेड्याचं रूप या हायवेला आलेलं आहे। या ठिकाणी सकाळी फिरण्यासाठी बरेच जण या रोडच्या फुटपाथवरून जातात, परंतु या फुटपाथला अक्षरशः जंगलाचं रूप आलेलं आहे। याकडे शासनाचं दुर्लक्ष होत आहे। याकडे शासनाने पाहायला पाहिजे। या रोडवर जी घाण टाकलेली आहे ती घाण महापालिकेने साफ करायला पाहिजे। नांदेड ते बिदर जाणारा महामार्ग हा शिडको आणि MIDC एरियाच्या सेंटरमधून जातो। MIDC आणि शिडको या दोन्हीच्या शिवरोड किंवा शिडको आणि MIDC दोन्हीच्या सेंटरमधून जातो। त्यामुळे याकडे MIDCचंही दुर्लक्ष होत आहे व महानगरपालिकेचे देखील दुर्लक्ष होत आहे। याकडे त्वरित शासनाने डोळे उघडून पाहावे व सकाळी जे फिरतात किंवा दिवसभर जे रस्त्याने चालतात त्यांना अतिशय या ठिकाणी त्रास होत आहे। रस्त्याने चालताना झाडे लागत आहेत, त्यानंतर गवत साचलेलं आहे त्या फुटपाथवर, त्यामुळे रस्त्यानं चालता येत नाही। आणि रस्त्याने झाडे आहेत म्हणून जर खाली पाय टाकला तर या हायवेवर भरधाव घेणारे या ठिकाणी वाहने असतात आणि भरधाव घेणाऱ्या वाहनामध्ये एखाद्याचा जीव जाऊ शकतो। याचा जिम्मेदार कोण आहे? या ठिकाणी एवढा मोठा हायवे आहे, नांदेड बिदर म्हटलं तर बराच मोठा हा हायवे आहे, तेव्हा या हायवेची पाहणी करणं देखील शासनाचं तेवढीच जबाबदारी आहे। परंतु याकडे शासनाचं अतिशय दुर्लक्ष होत आहे। रस्त्यावर कचरा टाकलेला असेल तो कचरा तसाला तसाच आहे ढीग, याकडे शासनाचं दुर्लक्ष होत आहे। त्यानंतर रस्त्याच्या बिचोबीच जो डिवायडर आहे त्यावर देखील अतिशय या ठिकाणी घाणीचं साम्राज्य व या ठिकाणी झाडे म्हणजे एक रानटी गवत जे की जनावरे खातात किंवा काहीला जनावरे खात देखील नाहीत, अशा प्रकारचे रानटी गवत बिचोबीच असलेल्या डिवायडरवर व साईडला असलेल्या 5 ते 7 फुटाच्या फुटपाथवर गवतांनी शिरकाव केला असून या ठिकाणी गवताचं राज्य म्हणायला काहीच हरकत नाही। या ठिकाणी सर्व या रोडवर गवताचं राज्य चाललेलं आहे। या ठिकाणी ज्यावेळेस सकाळी फिरताना किंवा चालताना असं वाटतंय की आपण जंगलातून चाललो, एखाद्या हायवेनं चाललो असं वाटत नाही, परंतु हायवेच्या बाजूला जाणाऱ्या फुटपाथवर गवत आणि झाडांचं साम्राज्य झाल्यामुळं असं वाटतंय की आपण रस्त्यानं जाताना एखाद्या जंगलातून चाललेलो आहोत। ठिकाणी रात्रीच्या टाइमला दिवसाच्या टाइमला देखील इचुकड्याचे देखील प्रमाण या ठिकाणी रोडनं दिसत आहे, कारण साईडच्या फुटपाथवर गवत आणि झाडं झाल्यामुळे या ठिकाणाहून एखादा इचुकड्या जात असेल, सरपटणारा प्राणी जात असेल तर तो न दिसता एखादा जर त्याच्यावर पाय पडू शकतो, त्याला चालणाऱ्याच्या जीवाला धोका होऊ शकतो। याचा जिम्मेदार कोण आहे? किंवा रस्त्याने झाडे आहेत किंवा रस्त्याला झाडे आहेत म्हणून झाड आडवं आलं म्हणून जर रस्त्याला पाय टाकला तर रस्त्याला
एखादं पाठीमागून भर धावात येणारं वाहन एखादं चिरडून जाऊ शकते, याचा जिम्मेदार कोण आहे? मला तर असं वाटते की सिडको हाडको मधल्या जे जनता आहे याकडे शासनाचं बिलकुलच लक्ष नाही. कारण जर समजा हा रस्ता साफ झाला तर या ठिकाणी वयस्कर असतील, त्यानंतर सकाळी वॉकिंगला जाणारे असतील, दिवसभर चालणारे पायी चालणारे असेल, त्यांना सुरक्षितता मिळू शकते आणि सुरक्षित त्यांनी चालू शकतात. परंतु या ठिकाणी रस्त्यानं चालताना देखील सुरक्षितता नाही. केव्हा कोणती गाडी येऊन चिरडून जाईल याचं काही सांगता येत नाही. कारण या ठिकाणी नांदेड बिदर हा हायवे बराच मोठा असल्यामुळे या ठिकाणी भरधाव वाहने चालतात या ठिकाणी. तेव्हा या ठिकाणी रस्त्याला चालताना जर आपण अचानक रस्त्यावर जर आलं तर पाठीमागल्या वाहनाला काय माहीत असणार की हा चालणारा माणूस एकदम रोडवर येईल. या ठिकाणी फुटपाथवर चालणारा माणूस जर एखादा झाड समोर आलेला आहे म्हणून जर रोडवर आला तर पाठीमागून येणारं वाहन त्याला चिरडून समोर जाऊ शकतं. त्या पाठीमागे येणाऱ्या वाहनाला काय माहीत आहे की हा चालत चालत माणूस रोडवर येऊ शकतो. परंतु या ठिकाणी रोडला चालत चालत एकाने झाड आल्याच्या नंतर माणूस फटकन चालणारा व्यक्ती रोडच्या खाली पाय टाकू शकतो, म्हणजे फुटपाथच्या खाली पाय टाकू शकतो रोडवर आणि पाठीमागेला येऊन त्याला चिरडून जाऊ शकतो. त्यामध्ये एखाद्याचा जीव जाऊ शकतो. तेव्हा याचा जिम्मेदार कोण आहे? शासनाने या ठिकाणी वेळेत लक्ष द्यावं. महानगरपालिका असेल, MIDC असेल, त्यानंतर जेही कोणी या रोडचे असतील, ज्यांच्याकडे ह्या रोडचं कॉन्ट्रॅक्ट आहे किंवा ज्याच्याकडे ह्या रोडचं देखरेख आहे, त्यांनी या रोडला वेळीच पाहावे व सिडको हाडको परिसरातील जनतेला होणारा घातपात टाळण्यास मदत करावी. या ठिकाणी भरधाव वाहणाऱ्या रोडवर ही अशा प्रकारे झाडं असणं हे योग्य नाही. कारण साईडला कचरा तेवढाच आहे तर झाडं तेवढीच आहेत. कचरा देखील साफ करायला पाहिजे आणि झाडं जे रस्त्यावर आलेत, फुटपाथवर आलेत, ते झाडं तोडायला पाहिजे. या ठिकाणी रस्ता साफ असायला पाहिजे. हायवे म्हटल्यानंतर कसा असतो, पूर्ण चकाचक हायवे असतो, भरधाव वेगाने वाहने जाऊ शकतात. तेव्हा एक कोणाच्या जीवाला धोका होत नाही. परंतु या ठिकाणी अशा प्रकारे जर झाडे असतील आणि रस्त्यानं चालणारे माणसं असतील तर त्यांचा नक्कीच त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो. या ठिकाणी वेळीच शासनाने याकडे लक्ष द्यावं व उस्माननगर रोड म्हणजे नांदेड बिदर जाणारा उस्माननगर रोड सिडकोच्या बाजूला, सिडको आणि MIDCच्या बाजूला असणाऱ्या या रोडवरील झाडे झुडपे काढून टाकावी, गवत काढून टाकावे व वाहनाला जाण्यासाठी व वाहनाच्या साईडला जो फुटपाथ आहे त्या फुटपाथवर चालण्यासाठी जनतेला हा रस्ता फुटपाथ खुला करून द्यावा. हा फुटपाथवर पूर्ण जंगलाचं रूप आलेलं आहे. जेव्हा आपण रस्त्यानं चालतो तेव्हा असं वाटते की या ठिकाणी फुटपाथ म्हणजे एक सिडको आणि MIDCच्या सेंटरमधून जाणारा हा हायवे. या रस्त्यावर चालताना असं वाटते की आपण रस्त्यानं नाही तर एखाद्या जंगलातून चाललो. अशा प्रकारे या ठिकाणी या हायवेला रूप आलेलं आहे. तेव्हा त्वरित शासनाने याकडे लक्ष केंद्रित करावं व जो कोणी या रोडचा कॉन्ट्रॅक्टदार असेल, जो कोणी या रोडची साफसफाई करणारा असेल, त्यांना आदेश देऊन त्वरित या रोडवरील जे अतिक्रमण झाडांनी केलेलं आहे, त्यानंतर या ठिकाणी जे कचऱ्याने केलेलं आहे, त्यानंतर जे जनावरं खात नाहीत अशा प्रकारचे गवत, सरकारी गवत झाडे या रोडच्या फुटपाथवर आलेले आहेत. त्यानंतर बऱ्याच बाबळी, त्यानंतर बोराटीचे फाटे देखील या रोडवर आलेले आहेत. मोठमोठी झाडं देखील वाकलेली आहेत. तेव्हा शासनाला विनंती आहे की या रोडवरील झाडांनी केलेलं अतिक्रमण लवकरात लवकर काढून जे रस्त्यानं चालणारे, फुटपाथवर चालणारे जे मंडळी आहेत त्यांच्या जीवाला होणारा धोका टाळण्यास मदत करावी. नांदेड बिदर जाणारा हा हायवे असून या ठिकाणी सिडको आणि MIDC दोन्हीच्या आतमधून गेलेला हा रस्ता आहे, हा हायवे आहे. आणि या हायवेवर अतिशय तेज गतीने वाहने या ठिकाणी जातात आणि रस्त्याच्या कडेला जो झाडांनी आणि गवतांनी जे अतिक्रमण केलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यानं चालणाऱ्याला अतिशय त्रास होत आहे. त्यानंतर या ठिकाणी हे जे झाड पाहतात हे आहे सिडको हाडको आणि MIDC त्या बीचोबीच जाणाऱ्या
हायवेवर आहे आणि या ठिकाणी चौक आहे जो की 75% कामगार 75% व्यापारी या चौकातून सिडको एरियातून MIDCमध्ये प्रवेश करतात। यामध्ये रस्त्यानं जाणारी वाहनं आणि आतमध्ये सिडकोतून MIDCत प्रवेश किंवा MIDCमधून सिडकोत प्रवेश करताना जी वाहनाची या ठिकाणी ॲक्सिडेंट होण्याचं प्रमाण जास्त आहे। मला वाटतं या ठिकाणी महिन्याला एक तरी ॲक्सिडेंट होतो आणि या ठिकाणी कितीतरी जीव जातात, असा हा चौक आहे। आणि या चौकाच्या बाजू हे जे झाडांचं व कचऱ्याने आणि या गवताने जे अतिक्रमण केलेलं आहे त्यामुळं जे वाहन चालक आहे त्यांना रोडच्या बाजूला वाहन घेऊन चालावं लागतं। टू व्हीलर रोडच्या एकदम सेंटरमधून चालावी लागते, तेव्हा ज्यावेळेस सेंटरच्या बी आतमधूनच चालावं लागतं, कारण कडेनं चालता येत नाही। टू व्हीलर रस्त्याच्या कडेनं चालत नाही तर टू व्हीलर देखील रस्त्याच्या सेंटरमधून किंवा सेंटरच्या बी अगदी डिवायडरच्या जवळून जाते। तेव्हा ज्यावेळेस पाठीमागून एखादी फोर व्हीलर येते तेव्हा त्या समोर चाललेल्या वाहनाला साईड घेता येत नाही, त्यामुळं साईडला घेता घेता तो एखाद्या वाहनाखाली येतो। याचा जिम्मेदार कोण आहे? जर समजा हे रस्ता सरळ असेल, गवत नसेल, वरून एखादे झाड नसेल तर तो साईडला घेणार नाही गाडी, सरळ आपल्या आपल्या साईडनं कडेनं चालेल टू व्हीलरवाला आणि फोर व्हीलरवाला आपल्या आपल्या साईडनं चालेल। परंतु या ठिकाणी फोर व्हीलरवाला जाऊ शकतो, परंतु टू व्हीलरवाल्याला साईडनं जाता येत नाही, कारण रस्त्याला जे हायवेवर जो झालेलं गवत आहे, त्यानंतर झालेला जो गाळ आहे, कचरा आहे, त्यानंतर झाडांनी वरून अतिक्रमण रोडाला टेकलेले आहेत झाडं, ते टेकलेल्या झाडांमुळं साईडला घेता येत नाही। त्यामुळं त्या दोघांमध्ये गैरसमज होऊन जो टू व्हीलरवाला आहे तो फोर व्हीलरच्या खाली येतो आणि या ठिकाणी ॲक्सिडेंट होतात। तेव्हा या रोडचे जेही कोणी अधिकारी असतील, ज्यांच्याकडेही या रोडचं कॉन्ट्रॅक्ट आहे रोड साफ करण्याचं, त्यानंतर या रोडवरचा जो झाडं झुडपं असतील ते काढण्याचं, ज्याच्याकडेही कॉन्ट्रॅक्ट असेल त्यांना विनंती आहे की आपण त्वरित लवकरात लवकर हे जे झाडं आहेत, हे जे कचरा आहे, हे जे रस्त्यावरला गाळ आहे, त्यानंतर रस्त्यावरची जे गवत आहे ते काढून फोर व्हीलर टू व्हीलर जाणाऱ्या येणाऱ्याला रस्ता करावा व पायी जे चाललेत त्यांच्याकरता देखील हे जे फुटपाथ आहे ते खुलं करून देण्यात यावं। या ठिकाणी आपण पाहतात कशा प्रकारे झाडांचं थैमान या ठिकाणी झालेलं आहे। मला वाटते या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टदार आणि जे प्रशासन आहे ते प्रशासन झोपलं आहे का झोपेचं सोंग घेतं आहे, या किती जणांचे असे जीव घेणार आहे याचा प्रश्न खूप मोठा आहे आणि याचा जिम्मेदार कोण आहे? नेहमी या ठिकाणी कितीतरी जीव जातात, कितीतरी ॲक्सिडेंट होतात, अतिशय मोठा धोका होत आहे। वेळीच प्रशासनाने झोपेतून जागं व्हावं व ज्याच्याकडे कॉन्ट्रॅक्ट आहे दुरुस्तीचं हे रस्ता त्वरित दुरुस्त करून देण्यात यावा।